मीडियाबरोबर जरा जास्तच येतो. म्हणजे स्ट्रेस जरा जास्त आहे असं तुम्ही म्हटलात, पण तुम्हाला कशाची काळजी जास्त वाटते, बारामतीची की कर्जत जामखेडची? मला महाराष्ट्राचीच काळजी वाटायला लागलेली आहे. कारण आता काही दिवसांपूर्वी मला सोलारचे काही लोक भेटले. त्यांनी आपला पॉवरचा रेट सांगितला महाराष्ट्रातला, आणि इंडस्ट्री सगळी गुजरात, तमिळनाडू, आंध्र आणि या भागामध्ये जायला लागली. त्यामुळे उद्या जाऊन आमच्याबरोबर जे लोक आहेत आणि आमच्या नंतरची पिढी आहे त्यांना आपण काम कसं देणार, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. कितीही अडचणी आल्या, जग कितीही AI कडे गेलं तरी अजून आपली जिल्हा परिषद नाहीतर गव्हर्मेंटची जी शाळेची पद्धत नाही तर क्वालिटी आहे. शिक्षक चांगले आहेत, पण इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावर आज कुठंच काय तिथं दिसत नाही. ड्रग्सचं प्रमाण वाढत चाललं आहे, महिलांचे अत्याचार. त्यामुळे काळजी मला महाराष्ट्राची आहे. आणि राजकारण ज्या लेवलला चाललं आहे, म्हणजे अतिशय गलिच्छ लेवलला आणि पर्सनल लेवलला चाललं आहे, हे एक महाराष्ट्राच्या हिताचं नाही असं मला वाटतं. त्यामुळे महाराष्ट्राचा विचार करत असताना तुम्ही स्वतः ते तसं होऊ नये यासाठी स्वतःचं काय कॉन्ट्रीब्युशन करणार आहात त्या? नाही, ह्याच्यासाठी विषय तसे मांडावे लागतील. आणि दुसरं, सारखं राजकीय मुद्दे मांडून चालणार नाही. आता आपल्याला पॉलिसी बेस्ड चर्चा करणं. आता काही दिवसानंतर मी फडणवीस साहेबांची वेळ तिथं घेणार आहे. अल निनो येतो आहे आणि पावसाचं आणि पाण्याचं प्रमाण हे नक्कीच अडचणीचं ठरणार आहे. मग इंडस्ट्रीला पाणी कमी पडणार आहे, लोकांना प्यायला कमी पडणार आहे, ॲग्रिकल्चरला कमी पडणार. मग याच्यात प्रायोरिटी कशी काय करायचं याच्याबद्दलची चर्चा त्यांच्याबरोबर करेल. वेळ मागितलेला आहे, बघू. त्यात महिला सुरक्षतेचा हा मुद्दा आहे. त्यामुळे कुठं ना कुठं तरी एक टीका करणं हे चालूच ठेवावं लागेल जर चुकत असतील तर.